हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आमच्या सोनीने यावेळी ब्लॉगची सुरुवात केली आहे. तर थोडीफार मोजकी असू दे, कशी पण सुरुवात केली आहे. आता सेकंड टाइम सोनी आपल्या ब्लॉगवरती आहे. आज ॲक्च्युली आम्ही आज आलो आहे लग्नानंतर पहिल्यांदाच देवदर्शन सुरू करायचं होतं, म्हणून जेजूसाठी सुरुवात केली आहे. मॅडम बसल्यात आमच्या, तयारी करून डॅडू आहेत, पप्पा, आई, मम्मा आणि सागर पण आपल्यासोबत जेजूसाठी आलेला आहे. आणि सोनी आता यापुढे आपल्याला नेहमी प्रत्येक ब्लॉग मध्ये सोनी भेटेल. कुठल्या फॅमिलीवाल्या, नाही तर पर्सनलवाल्या याल. पर्सनलवाल्या ब्लॉग मध्ये मी नाही भेटणार तुम्हाला. आम्ही याच्या पुढे दुसरीकडे पण जाणार आहोत, पण आता सध्या आमचं जेजूचा प्लॅन आहे आणि उद्या आम्ही जाणार आहे आमच्या गावी, म्हणजे पोलादपूरला. तेव्हा मी नाही भेटणार तुम्हाला, तेव्हा फक्त नवरा नवरी असणार. हां, जेजूला ॲक्च्युली आम्ही चाललोय कारण यांची कुलदैवत आहे. हा, आमचं कुलदैवत आहे. म्हणून आम्हाला ते तिकडे जाऊन पाय पडून प्रत्येक गोष्टीची सुरुवात करावी लागते. तर पहिला आम्ही आता जेजू आज करू. उद्या आपलं पोलादपूर महाड म्हणजे आपल्या गावी जाणार आहोत आपण, तर तिकडचं पण आपण शूट घेऊ. पण आता आज जेजूचं आम्ही जे दर्शन घेतील, काय आमचं तिकडे कसं पूजापाठ काय होईल ते सगळं ब्लॉगमध्ये घेऊन आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. आई, जेजूला तुझी पहिली ट्रिप आहे ना? आई, पप्पा, जेजुरी, सागर, मम्मी डॅडी तर नेहमी येतात. तुम्ही लोक सगळे नेहमी येतात. आई आणि पप्पा फर्स्ट टाइम आहे. चला मग भेटूया आणि पुढे आपण घेऊ. बाय गाईज, नक्की आम्हाला जॉईंट व्हा. कोणासाठी आल्यात? आमच्यासाठी पहिली आहे ना, पहिली ट्रिप आहे आमची. चला भेटूया आम्ही पुढे जेजूला. आता वरती गडावरती एंट्री घेताना करतो. बाय बाय. कशाला, भेटू पुढे. भेटू पुढे. कंटिन्यू करा तुम्ही पण आमच्या सोबत, सहकार्य करा आम्हाला. आणि सोनीचा आमची आज कशी वाटते ते तुम्हाला कमेंट मध्ये सांगण्याची थोडं कष्ट घ्या. चला भेटू. हॅलो गाईज, तर मी परत एकदा जॉईंट होते. सो आम्ही आलोत करा नदीला, जेजुरीला. सो इथे करा नदीला खंडोबाची पालखी येते. खंडोबाची पालखी येऊन इथे अंघोळ करते, कारण की ते महत्त्व असतं की अरे कहना क्या चाहते हो? खंडोबाचं देवस्थान आहे ते. इथे येऊन परत स्टार्ट करा. नाही, बोला. सांगा. सोनी आज आमची माहिती देते, कारण मला या गोष्टीचे काही नॉलेज नाहीये. मी कधी आलेलो नाहीये. पहिलीच ट्रिप आहे आमच्या. देवस्थान आम्ही कधी करत नाही. सो मलाही थोडंफारच नॉलेज आहे, जास्त नाहीये, पण मी जेवढं नॉलेज आहे तेवढं सांगते तुम्हाला. की देवाची पालखी येते आणि देवाची पालखी येऊन इथे आंघोळ पालखीत नाही येऊन इथे आंघोळ करतात. देव पालखीतून येतात आणि इथे आंघोळ करतात. आणि ते इथे आंघोळ केल्याच्या नंतर ते जेजुरीच्या इथे स्थानपन्न झालेत. सो यापुढे आपण पुढे भेटूया. आमचे दादा बोलतील आता. म्हणजे इकडे जी नदी आहे त्या नदीकडे ह्यांचं म्हणणं आहे की देव पालखीतनं यायचे, इथे स्नान करायचे आणि परत जेजुरी गडावरती तिकडे जाऊन बसायचे. तर आपण त्यामुळेच प्रत्येक जण जे येतात ना जेजुरीला, ते पहिले इथे नदीला हातपाय धुतात किंवा आंघोळ करतात आणि मग आपलं जेजुरी गडावरती जाऊन दर्शन घेतात. त्यासाठी इथे आता आम्ही पूर्ण फॅमिली आलो आहे. आम्ही आंघोळ तर नाही करणार, पण हातपाय तरी ॲटलिस्ट नक्की धुवू आणि पुढे जाऊन. आणि मी बोलते की इथे ना देव पण घेतले जातात आणि इथून देव घेऊन इथे ही पूजा होते. पूजा ही हळदीची असते आणि हळद कुंकू वगैरे लावून पूजा केली जाते. भंडारा लावून ही पूजा केली जाते इथे. आणि ते पुजारी असतात. आपण कंटिन्यू करूच, तुम्हाला आम्ही ह्या ब्लॉगमधून सर्व दाखवूच जेवढं आम्हाला जमेल. आणि काही चुकलं तर आम्हाला आमची माफी असावी. थँक्यू. जर तुम्हाला या गोष्टीबद्दल काय माहिती असेल तर आम्हाला पण कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण आम्ही तर पहिल्यांदा आलो आहे. काय आम्ही कधी केलं नाही आहे. जेवढी काही आम्हाला माहिती आहे, जेवढं सोनीला माहिती आहे तेवढं सगळं त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हाय गाईस, आता पूजा स्टार्ट होते आहे. तुम्ही बघू शकता. भात आणि भाजी. या सगळ्या नैवेद्यावरती ठेवा. येळ कुठे बोलायावी, खंडोबाच्या
कोणी घेतली राया माझ्या बोलत देवा ओवाळी माळ जबाडू लागली पाया. आमची इकडची पूजा आटोपलेली आहे. आता भंडारा आणि प्रसाद घेऊन आम्हाला जेजुरी गडावरती जायचं. मग जेजुरी गडाची पायथ्याशी आम्हाला तिकडे प्रसाद ठेवायचा आणि पुढे 5 पायरी चढायची आहे. तर आपण त्याच्यासाठी आता प्रस्थान करतील. थोड्या आता इकडे साईट सीन आय गेस करतात हे लोक. बघूया काय आहे. माझ्यासाठी तर पहिला एक्सपिरियन्स आहे. आता प्रथा माहीत नाही मला, तर मला सांभाळून घ्या. हा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे माईला माहिती आहे. पण माईला थोडंसं ब्लॉग मध्ये बोलायला खूप अवघड जातं. कठीण जात आहे. कारण माई ॲक्च्युली सध्या नर्वस आहे म्हणून तिला बोलायला नीट येत नाहीये. आपण तिला सांभाळून घेऊ आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. सध्या इकडचं जरा फिरून घेऊया आणि तसं निघूया आता. रिच्युअल आम्ही तुम्हाला पुढे दाखवतो. सोनीच्या थ्रू. हा, माईच्या थ्रू, सोनीच्या थ्रू. कारण की तुम्हाला हा ब्लॉग बघायला खूप 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 मजा येणार आहे. कारण की खूप इंटरेस्टिंग आहे ब्लॉग. जसा तुम्ही ब्लॉग बघणार तसं तुम्हाला मजा येईल. प्लीज ब्लॉग कंटिन्यू करा, मध्ये स्किप नका करू. थँक्यू. माईमध्ये लाईक मारते, तिला इग्नोर करा. हॅलो गाईज, आता आपण जात आहोत नाश्ता करायला. नाटक करायला कोणती नाटक करायला नाश्ता करायला जात आहोत. नाश्ता हा. नाश्ता. आता आपण जात आहोत नाश्ता करायला. ताकद पाहिजे ना. कारण की नवरा हा नवरीला उचलून घेणार आहे. म्हणजे नवरीचं वय किती? नवरीचं वजन किती आहे? नवरीचं वजन आपल्या खूप कमी आहे आणि नवऱ्याचं पण वजन खूप कमी आहे आमच्या. इकडे जायचं. आपण बघूया आमचे पॅरेंट्स कुठे घेतात ते तिथे आपण जाऊया. गाईज, आता आम्ही आलोत मंदिराच्या पायथ्याशी. सध्या आमच्या इथे नवरा नवरीला मंडोळा बांधणं चालू आहे आणि उपरणं बांधणं चालू आहे. सो उपरणं वगैरे बांधल्याच्या नंतर आम्ही नवरा नवरीला घेऊन जेजुरी चढणार आहेत. जेजुरीच्या आमच्या इथे अशी पद्धत असते की जेजुरीच्या 5 पायऱ्या चढायच्या आहेत. पण बघू आपण आता नवरा नवरी किती चढतात आहेत. नवरा म्हणजे माझा भाऊजी आणि नवरी म्हणजे माझी दीदी. तर बघूया आता भाऊजी आणि दीदी किती पायऱ्या चढतात आहेत घेऊन. दर्शन डायरेक्ट करून रांगेत थांबणार आहे. आणलाय का घरनं डाळ गोळ पीठ मीठ काय आपल्या कुटुंबाच्या नावाने आपल्या दोन्ही परिवाराच्या नावाने देवाला नैवेद्य आणलं जात पोषक केलं जातं. असे जागरणाचं वजन, नार मार्तंडाचं वजन, रानू माणसाचं वजन, कडे पठारचं वजन, जेजुरीचं वजन, जागरण गोंधळाचं वजन, लग्न कार्याचं वजन, सदानंदाचा काढणार आपलं. येळकोट जय मल्हार. येळकोट जय मल्हार. येळकोट.
चिल्लर दे ना, चिल्लर दे. चिल्लर माशी दिली असं कर, वरूनच कर आता. ठीक आहे. हळद हळद आहे. हळद पाहिजे होत आहे का आतमध्ये? दादा हे कसं करायचं? दादा एकदा परत करता का? एकदा परत दादा एकदा परत आकडे केलंय ना ते नाही ते हे कसं करायचं? अरे सरळ मध्ये काढलेले ना. मला सांग ना. ते परत करा ते मला दाखव. बघतोय चिल्लर आहे. आता मला जय मल्हार. हॅलो गाईज, इथे ब्लॉग संपायची वेळ आली आहे. तर आपण आपल्या माणसांचा रिव्ह्यू घेऊया. जे जे फर्स्ट टाईम आले त्यांचा रिव्ह्यू घेऊया. तर चला, अगर तुझा रिव्ह्यू सांग. तू फर्स्ट टाईम आलास तर कसा होता रिव्ह्यू तुझा? माझ्यासाठी अनुभवी होता, नवीन होता आणि पावन होता. आल्यानंतर एक पवित्र असं फिलिंग आलं. खूप साऱ्या गोष्टी माझ्यासोबत जे घडल्या ते आता मी नाही सांगू शकतो, तुम्हाला बिलीव पण नाही होणार. आणि इकडचं लोकेशन आणि इकडचं वातावरण खूप छान आहे. आई, तुमचा रिव्ह्यू सांगा. कसं वाटलं सांगा. छान वाटलं. पहिल्यांदा आलं पण मस्त वाटलं. एकदम छान वातावरण छान आहे. देवदर्शन पण छान झालं. अगदी गाभाऱ्यामध्ये जाऊन देवदर्शन झालं. मस्त वाटलं. मन भरून आलं. मम्मी, तुमचा रिव्ह्यू सांगा. काय आम्हाला पण आवडलं. छान वाटलं. आम्ही नेहमी येतो, दर्शन घेतो. गाभाऱ्यामध्ये छान दर्शन भेटलं. आता बसलो. ओके. पप्पा, तुमचा रिव्ह्यू सांगा कसा होता. छान होता, मस्त. पप्पा आमचे सारखे सारखे येतात, त्यामुळे त्यांचा रिव्ह्यू एकदम छानच असणार. कारण की ते सारखे सारखे येतात. पण आपण आता बाबांना विचारूया त्यांचा रिव्ह्यू कसा होता, कारण की ते फर्स्ट टाइम आले. सांगा बाबा. एकदम छान होता, एकदम चांगला होता आणि खूप एकदम बरं वाटलं झालं. देवाचं दर्शन झालं. मेन म्हणजे देवाचं दर्शन आमचं झालं. खूप छान होतं. थँक्यू थँक्यू. ओके, थँक्यू. बाय बाय करा. आता आपण नवरा नवरीचा रिव्ह्यू विचारूया, जे न्यूडली मॅरेज झालेत आणि लग्नानंतरचा पहिला अनुभव विचारूया. नवरा नवरी, तुमचा पहिला अनुभव सांगा. तुम्ही आलाय. दादा, वहिनी, दीदी, दादा सांगा. मी कधी आलेलो नाही. दीदी, खाली मुठी घालून बसायचं नाहीये, रिव्ह्यू सांगायचा आहे. ते सांगते. आमच्या दीदी थोड्या लाजत आहेत. त्या थोड्या लाजऱ्या आहेत. सो ते थोडे असं गोंधळ उडालाय त्यांचा. सो आपण दादांकडूनच विचारूया, म्हणजे माझे दादा भाऊजी ह्यांच्याकडून विचारूया. दादा भाऊजी, तुमचा रिव्ह्यू सांगा. तुम्ही फर्स्ट टाइम आलात. तुमच्या बायकोला जवळ घेऊन सांगा रिव्ह्यू पण. जवळ घेऊन जरा जवळ घेऊन सांगा. बायकोच्या खांद्यावर वगैरे हात टाकून सांगा ना. काय नाही, आमचं फर्स्ट एक्सपिरियन्स होता. लग्न तर झालं, आता प्रत्येक ठिकाणी करायचं होतं. आपण देवस्थानाची एक सुरुवात इथून आम्ही केली. मला हा एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम जीवनामध्ये घ्यायला मिळाला. ते पण आवडत्या व्यक्तीकडनं सोबत. इकडे आता आलो आम्ही सगळ्यांनी फॅमिलीने एकत्र दर्शन घेतलं. तर याच्या पुढे अजून 2-3 ठिकाणी अजून जायचं आहे.
तर मॅडमला घेऊन आम्ही जाणार आहेत. आता उद्या आम्ही परत गावी चाललोय. कुठे आवाज नाही आला पब्लिक आवाज पब्लिक मध्ये आवाज नाही वहिनी, जोरात तुर्भेला तुर्भे पोलादपूर येते रायगडमध्ये. तर आम्ही उद्या सकाळी तिकडच्यासाठी निघणार आहोत. तिकडे जाऊ, थोडा तिकडचं आपण देवदेवतांचं दर्शन घेऊ, कुलदेवतेचं दर्शन घेऊ. कुठला पोलादपूर रत्नागिरीमध्ये कोण तुमचा दादा तुमचा रिव्ह्यू द्या. जिल्हा रायगडच आहे. रिव्ह्यू द्या. झालं. थँक्यू तुम्ही दोघांनी रिव्ह्यू दिल्याबद्दल. थोडी आमची नवरी लाजाळू आहे, सो तुम्ही समजून घ्या प्लीज. कृपा करून समजून घ्या. आमचे नवरदेव नवरीचे तर खूप काळजी घेतात आणि इथून पुढे घेणारच आहे. आता सध्या नवीन लग्न आहे, तुम्ही इथून पुढे बघणारच आहे. बायकोची काळजी घेताना सो खूप प्रेम करतात त्यांच्यावर. आणि आपण इथून पुढे उखाणं नाव घ्या. एक उखाणं होऊन जाऊ द्या. उखाणं आठवावं लागेल आता. आधा 1 घंटे के ब्रेक के बाद ब्रेक. आपण थोडा ब्रेक देऊया आणि मग उखाण्याची सुरुवात करूया दोघांची. बघू आपण. चला आपण सोनी साळवी ससानेकडनं म्युझिक ऑर्डर आपलं जेवणाच्या नंतर आपण इथे बघू. आपण इथे ते लोक देतात की नाही, तर हा ब्लॉग आपण इथे संपूया. मी माही ससाने. तर आय होप मला भेटून तुम्हाला खूप आनंद झाला असेल आणि मी कशी आहे हेही सांगा आणि माझा ब्लॉग कसा आहे हेही सांगा. मी थोडी नर्वस होती म्हणून स्टार्टिंगला मी बोलले नाही, पण माझ्या ब्लॉगची सुरुवात आणि माझ्या ब्लॉगची एंडिंग कशी झाली सांगा. आणि इथून पुढच्या काही ब्लॉगमध्ये मी दिसणार नाही, त्यामुळे सो थँक्यू सो मच. आपण इथे ब्लॉग एंड करूया.